नमस्कार मंडळी. तर ही बघा आमची चिनू. आता झाला आहे संध्याकाळचा टाईम. तर आमच्या चिनूचा झाला आहे आता खेळायचा टाईम. तर चिनूला वर आले मी खेळायला सोडायला. का बोलू नको, सांगू नको काय. तर काल रात्री काय झालं, चिनू ना वर होते आणि आमच्या खालच्या मांजरी बाहेर फिरतात. तर खाली मोठा बब्बू, छोटा बब्बू आणि एक माऊ होती. तर छोटा बब्बू ती माऊ दूध प्यायला आली होती. तर त्याच्यात हा मोठा बब्बू आला आणि त्या छोट्या बब्बूला मारायला लागला. आणि तो मोठा बब्बू आहे ना छोट्या बब्बूला खूप मारतो. त्याला बघितल्यावर काय होतं काय नाही, इतका मारतो. मग छोट्या बब्बूची आणि मोठ्या बब्बूची मस्ती चालू होती, म्हणजे धराधरी. हा मोठा बब्बू आहे ना इतका मारतो सोडतच नाही. त्याला आम्ही इतका आवाज पण देतो तरी पण सोडत नाही. आणि चिनू होती वर गच्चीवर पिंजऱ्यामध्ये आणि त्यांचा आवाज यायला लागला चिनूला. आणि चिनू गेली घाबरून. चिनूला वाटलं बापरे, म्हणजे आता त्या माऊंचा आवाज त्यांना असा समजतो. तिला वाटलं चिट्याला धरलं का कोणाला धरलं बा, पण खूप आवाज येतोय, काय झालं काय नाही. मग आम्ही त्या बब्बूला हाकलत होतो की सोड बा, त्या छोट्या बब्बूला मारू नको. आणि ही मैना वरून इतक्या जोरजोराने आरोळ्या देत होती, इतक्या मोठ्याने, बापरे. आम्ही म्हटलं काय झालं काय चिनूला. मग एकतर त्यांच्या लढाया चालू, तर करायचं काय, इकडं सोडवायचं का इकडं चिनू गागते. आता आम्हाला माहीत होतं चिनूला हा आवाज येतोय म्हणून चिनू गागते. मग आम्ही काय केलं, तिकडं ते बघून त्यांना सोडवलं आणि मग पळत वर आलो आणि हिचा कल्पात चालू, म्याव म्याव म्याव, इतक्या जोरजोराने. छान बाळ. आणि मग आम्ही आल्यानंतर गप्प बसले. मग तिला घेतलं जवळ घेतलं माझ्या चिनूला. आता खेळायचं थांब ना बाबा, खेळायचं चिनू. मग असून जवळ घेतलं, नाड केले माझ्या चिनूचे. मग नाड केल्यानंतर मग गपचूप बसली. म्हटलं काय झालं ना, आपल्याकडे ना आपल्याला काय करो बब्बून ते. पण आहे ना आमचा बब्बू आहे ना चिनूला काहीच करत नाही. आणि एक खाली माऊ आहे, तिला पण काही करत नाही. पण त्या छोट्या बब्बूचा इतका राग करतो बब्बू, मोठा बब्बू, काय भानगडी काहीच समजत नाही. आणि सेम तो छोटा बब्बू त्याच्यासारखाच आहे दिसायला. मग नेमकं त्याच्यासारखा आहे म्हणून त्याचा राग करतो का काय काही समजत नाही. पण लय मारतो त्याला, इतका मारतो अक्षरशः त्याचं रक्त काढतो. त्याचं रक्त तर काढतोच, पण त्याच्या पण अशा कानांच्या मागं इतकं लागेल असतं ना की खूपच. तरी पण तो दिसल्यानंतर त्याच्या अंगात एखादं असं भूत उतरतं, इतका त्याच्यावर चिडतो. म्हणजे चिडूच्या खाल्याचा टाईम झाला आणि कल्पात चालू छोटं छोडा मला छोडा या नकटीला छोडा, हे नकटं माझं नकटं.